नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत. आज आम्ही निघालो आहे आमच्या गावाला कोकणात शिमग्यासाठी. तर आमच्याबरोबर तुम्ही प्रवास करा कोकणातला आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा. जिजा, माझी मुलगी जिजा, स्वप्नाली माझी बायको. आम्ही सहपरिवार चाललो आहे कणकवली, त्यानंतर राजापूर, पालखीला. चला मग भेटूया पुढच्या प्रवासात. अजून ट्रेन आलेली नाही आहे, त्यामुळे जिजाचा टाईमपास चालू आहे इकडे. मावशीला फोन केला आहे तिने, मावशीला व्हिडिओ कॉल केला आहे. जिजा, कोणाला कॉल केला आहे? अगस्तेला. चेन्नई एक्सप्रेस आता आलेली आहे. हे जिजा, आता ट्रेन येणार आपली. ट्रेन येणार मंडळी. तर थोड्याच वेळात आपल्या कोकण कन्या येईल. इंडिकेटर लागलेला आहे. माझा मोठा भाऊ प्रथमेश सोडायला आला आहे आम्हाला. ट्रेन आल्यानंतर तो निघेल. मित्रांनो, आपली कोकण कन्या आलेली आहे प्लॅटफॉर्म नंबर 10. सुप्रभात मंडळी, पोचलो आता राजापूरला. झोपले अजून. गुड मॉर्निंग. कसं वाटलं? झोप झाली? हां, चला. कणकवलीच्या अगोदर गाडी थांबली क्रॉसिंगला. आणि हा सकाळचा नजारा. धुकं आहे. 8 वाजून गेले आहेत आणि एवढं धुकं आहे कोकणात गावाला आमच्या. तर थोड्याच वेळात आपलं कणकवली येईल. गाडी प्लॅटफॉर्मला आलेली आहे. कणकवली. कणकवली आलं. कणकवली. बाय बाय कोकण कन्या. मंडळी, हा आमचा कणकवली डेपो. सात नंबरला आमची गाडी, नरडवे गाडी मिळेल आम्हाला. स्वप्नालीने जिजाला तिकडे बसवलं आहे. तर मार्केटला जाऊन येतो. मंडळी, फायनली पोचलो आम्ही आमच्या गावी नरडव्याला. जिजा, कुठे आलो? आपल्या गावी आलो ना, नरडवे. हां, चला मग घरी गेल्यावर पुन्हा भेटू. नमस्कार मंडळी, शुभ दुपार.
आम्ही आमच्या गावाला पोचलो. हे आमचं मागे दिसतंय ते आमचं घर. घरी पोचलो 10 वाजता. आंघोळ वगैरे झाली, पूजा झाली, नाश्ता झाला. आता मी तुम्हाला आमचं गावचं घर दाखवतो. जिजा मस्ती करते. हे आमचं गावचं घर. पूर्ण आजूबाजूचा परिसर आहे. गावाकडची शांतता खूप खरंच छान वाटतं. आता आज येणार आहेत निशाण. आमच्या इथे शिमग्याला निशाण येतात. तर आज 2 निशाण येतील आणि उद्या 1. हा बोल ना जिजा. ऐक ना, बोल काय बोलते. त्या आरची माऊ आहे ना, हा त्याने ना तो तो बॉडीवाला आहे, हा त्याने ना होलीची व्हिडिओ बनवली हा होती. हा बघितले मी. हा चला तुम्हाला आम्ही आतमध्ये घर दाखवतो. जिजा खेळते इकडे. गावाला आल्यावर खुश झाली एकदम. जिजा काय करते इकडे. ते लांब दगड नको मारू. ना पप्पा पूजेची तयारी करतात. हे आमचं देवघर. जेवणाची तयारी चालू आहे. स्वप्नाली मम्मी जेवणाची तयारी करतात. घराची आमच्या मागची बाजू. आता थोड्या वेळातच निशाणा येतील. मग पद्धत अशी असते की निशाण येतं, मग त्याची आम्ही पूजा करतो. अशी 2 निशाण आज येतील आणि उद्या 1 निशाण येईल. त्यानंतर मग आमचा पुढची प्लॅनिंग कशी आहे की उद्या निशाण झाल्यानंतर मग आम्ही निघू, स्वप्नाली आणि मी आणि जिजा आम्ही निघू राजापूरला. परवा तिथे त्यांच्या इथे पालखी आहे. पालखीचा व्हिडिओ पण आपण बनवू. तर भेटूया नंतर. इथे निशाणाच्या स्वागताची तयारी चालू आहे. स्वप्नाली आणि जिजा रांगोळी काढतायत. तू रॉंग काढते. तुळशीजवळ काढ, तुळशीजवळ. निशाणाची स्वागताची तयारी झालेली आहे. ही रांगोळी काढली आहे. पाय पडतं हा नंतर मग एकत्र बांधा आणि पाया पडायला हो लागला फिरा कोणता फोटा आता कुठं जिजाजीकडे काजू काढायचे प्रयत्न चालू आहेत. इथे आमच्या समोर इथे काजू लागलेत. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असतील तर बघा. जिजा काजू काढते दगड मारून. जिजा निघाला का. कधी निघणार. किती पडले. 2 पडले. नाही, आता 2 काजू किती पडले विचारतो तुला. नाही राहिलं अजून. आणि एक दिवस होता. आजोबा आणि नात काजू काढतात झाडावरून. तो बघ खाली पडला तो उचल. तो बघ लागला हा राहून दे बाबा. आता मी करू.
हे आमच्या घरासमोरील एक आंबा धरला आहे चांगला. छोटे छोटे आंब्याचे फळ तुम्हाला दिसत असेल. छान धरलं यावेळी मोहर. ते काजू काढतात इथे. हो चल सर. आमची एक काकी आहे, तिला आम्ही माई बोलतो. तिच्या जरा घरी आम्ही जाऊन येतो जरा. जेवण झालं का? काय करताय? ए माई मी शिवाजी म्हणतोय त्याका उलदांदाईला काय दावीला काय दिलेस म्हणतं. हो हे का माई जिजा भेटायला जिजा. आता काय पोटे बिटे काय बांधेनं? हो. काय बाबा, ह्या लोकी तरी काय मला काय आहे, आपण गावची माणसं. हो हा गावसारखे. जिजा आली इकडे, तिला पाळणा बघायचा आहे. ते पाळणा बघ. हा भारी. खेळ खेळ. जिजा इकडे खुश झाली आहे, तिला पाळणा मिळालाय. इकडे माईने काजू काढून ठेवलेत. हे आपला कोकणी मेवा. आता या सीझनात आपल्याला काजू, आंबे, फणस सर्व मिळतं. तर किती किती निशाण येतात? तरी किती निशाण येतात? 3 येतली. आज किती येतली? आज किती? बघू आज ह्या एक तर येताला हां आणि आपला भगवतीचा येईल तर संध्याकाळपर्यंत येईल. हां तर इकडून येणार आहे. मडारवाड्यातून असा येणार आणि असा जाणार आहे. आता हे आता आलाय ना, हां तर ह्या आता खाली राण्याच्या वाडीपासून आईला ते असं येईल जेवले. ह्या असा घेतले असा भंडारवाडीसून असा ह्याच्यावरून असं जातले ते. हां दरवर्षी 3 निशाणं फिक्स आहे आपली. हा दरवर्षी 3 हो, निशाणं एक फिक्स आहे. बंद होता आता गेल्या वर्षापासून चालू झाला. 3 येतच ना निशाणं. सावतांचा ह्या आता सावतांचा गेला ना हां तर बंद होता पहिला. पहिले 4 होती काय? नाही 3च होत. 2 येत होते. आता गाड्यांचा संध्याकाळी येत का ना, आता उद्या येईल. हां 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 हे आवाज आहे का? दुपारची शांतता आणि पक्ष्यांचे आवाज. तुला आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा तुला पाठ दाखवतो. हा बघ. हा मला हो आम्ही तुझ्याकडे होतो ना तेव्हापासून हा पाठ आहे. हा आमचा खानदानी पाठ. मग तुटलं कसं? अजूनपर्यंत तसंच आहे. पकड. हे बघ. निशान निशान मागे मागे. कशी बनवण्याची? हां ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे. हे गावात येणारे निशाणं असे प्रत्येक घराघरात येतात.
काय वगैरे आहे मामी आमची होती त्यावेळी का मंडळी आता आलोय कणकवलीला स्टेशनला आणि आता जातोय राजापूरला. नमस्कार मंडळी, मांडवी चाललो आहे राजापूरला. उद्या पालखी आहे स्वप्नालीच्या इकडे. मांडवी आता थांबली आहे क्रॉसिंगला. 10-15 मिनटं झाली थांबली. तर बघूया, तर आता राजापूरला पोहोचल्यानंतर भेटू. आता आम्ही चाललो आहे राजापूरमध्ये परटवली गाव. सुप्रभात मंडळी, आजचा इथला दुसरा दिवस. काल आम्ही दुपारी पोचलो, मांडवीने इथे आलो राजापूरला. काल दुपारी पोचलो, त्यानंतर आंघोळ वगैरे करून जेवलो, झोपलो. संध्याकाळी आज पालखी येईल तर त्याची तयारी केली. तर आता नाश्ता वगैरे करून चाललो आहे दुकानात. थोडं सामान घ्यायचं होतं, मग ते आणून नंतर मग पालखी येईल दुपारी, तर त्याची तयारी करून आम्ही पुढची कामं चालू करू. संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा. पालखी कशी घरोघरी येते, काय केलं जातं, ते सर्व तुम्हाला दाखवतो. हे वाडीतलं मंदिर आहे. इथे पालखी ठेवली जाते. इथून मग पालखी पुढे मांडावरती घेऊन जातात. तिथे पालखी नाचवली जाते रोज रात्री. अगस्त्य, हे बघ राजू आली. जिजा एकटीच चालते पुढे. गावाला आल्यावर खुश झाली ती. हा मांड आहे, इथे पालखी ठेवली जाते. सकाळी गावचा फेरफटका. जिजा पण आली आहे माझ्याबरोबर. आम्ही चाललो दुकानात, सामान घेऊन येतो आणि तेवढाच एक फेरफटका पण होतो गावाला. गावी मस्त थंडी आहे. सकाळी थंडी असते, तेवढीच दुपारी गरमी वाटते, कडाक्याचं ऊन असतं. तर मंडळी आता आलो आहे दुकानात. हा मेन रोड आहे. इथून
परटोली वाडीत आतमध्ये जायला हा रस्ता आहे आणि ते दुकान आहे आतमध्ये. आता निघालो, सामान वगैरे घेऊन झाले दुकानातून. इकडे जिजा आहे. जिजा काय घेतलं? चॉकलेट घेतलं? हां, त्याच्या काकीचा बॅनर लागला आहे. यावर्षी नगरसेवक इलेक्शन जिंकली, नगरसेविका झाली. जिजा कोण आहे ती? आली. चल जाऊया आपण, चल घरी. नमस्कार मंडळी, आता आम्ही सगळे तयार झालो आहेत. पालखी आली आहे वाडीमध्ये, पालखी गेली आहे आता हे वरती. तर आम्ही आता पालखीकडे जातो. जिजा येते ना तू? पालखी आता प्रत्येक घरात जाईल. आता वरच्या घरात गेली आहे, तिकडनं मग खाली आपल्याकडे येईल आणि हळूहळू नंतर मग खालच्या वाडीमध्ये प्रत्येक घरात पालखी जाईल. तर तुम्हाला पालखीचा व्हिडिओ दाखवतो. बघा इथली परंपरा कशी असते, पालखी नाचवणं वगैरे हा प्रकार असतो. तर चला भेटू नंतर. आता चाललो आहे पालखी आणायला वरच्या घरातून आमच्या घरात. माझ्या स्वप्नाली आहे, जिजा आणि के गस्त्या. चला आता पालखी दाखवतो आणि पालखी बरोबरचे खेळ. केलेली आहे, ओटी भरलेली आहे. मान्य करून घ्या. मुंबई पासून इथपर्यंत नोकरीनंतर केला जातात मुलामाचा डोळा सांभाळ करा आणि सुखी ठेवा. तू राजीव 5 करी राजी कर, चालू माझी राजी कर, तेव्हा राजीव मोहन जुवाटकर यांनी पूजा केली. अधिक बंधू यांनी पूजा केलेली आहे, सभासदांनी ओटी भरलेली आहे. हे मान्य करून घ्या आणि मुंबई पासून इथपर्यंत नोकरीनंतर केला जातात मुलामाचा सांभाळ करा आणि सुखी ठेवा. महाराज पत्नी मानसी मधुकर जुवाटकर या मुंबई अंधेरी या वार्डामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी त्या गांगोच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने भरघोस मतांनी विजय झाल्या. त्याबद्दल आज शुभदिनी म्हणजे आज नेमकं मधु जुवाटकर यांचा वाढदिवस पण आहे. आज त्यांच्या घरची देवाची आपली पालखी आलेली आहे. प्लस हा मधुर असा दिवस, चांगला आनंदाचा दिवस सगळ्यांसाठी आहे. आणि त्या निमित्ताने आपण सगळं ग्रामस्थांच्या वतीने, सर्व खेळे आले त्यांच्या वतीने, मानकरांच्या वतीने, आज पोलीस पाटील इथे नाही आहेत, सरपंच, माजी सरपंच, त्यांच्या वतीने, सगळ्यांच्या वतीने, लहान मुलं सगळ्यांच्या वतीने आपण आनंदाने त्यांचा आपण एक छोटासा सत्कार आपण करतोय. तो आपण सत्कार करूया.
नमस्कार मंडळी, सुप्रभात. सकाळचे 8 वाजलेत. मला 7 वाजताच जाग आली. बाकी सगळं झोपलेत. सासू माझी तयारी लागली, काम करते. आज इथला राजापूर पलटण इथला माझा 3रा दिवस. काल घरी पालखी आली होती दुपारी. इथला शिमगोत्सव म्हणजे देव आपल्या दारात येतात पालखीतून. तर दुपारी पालखी आली, पूजा झाली, आम्ही पालखी नाचवली अंगणामध्ये. नंतर रात्री मांडावरती पालखी नाचवली. खूप मजा आली, बरं वाटलं. तर आज मुंबईला जायची तयारी. आमची 12:30 वाजता मांडवी ट्रेन आहे. तर आम्ही मुंबईला जायला निघू. आज बरेचसे वाडीतले लोक मुंबईला जायला निघतील. काल पालखी झाली होती. तर मी आलो इथे शुक्रवारी, परवा. आधी 2 दिवस मी आमच्या इथे कणकोलीला होतो. माझे आई बाबा तिथेच आहेत. ते पण आज निघतील, आम्हाला राजापूरला भेटतील. आम्ही सर्व मांडवी ट्रेनने मुंबईला जाऊ, एकत्र जाऊ सर्व. तर खूप मजा आली. संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा कमेंटमध्ये. आणि माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत पुन्हा कधीतरी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर, देवा काळजी.